राधानगरीतील जनावरांच्या बाजाराला शेतकरी आणि व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। राधानगरी येथे बंद असलेला जनावरांचा बाजार अखेर नूतन सरपंच सविता राजाराम भाटळे यांच्या पुढाकारामुळे रविवारपासून प्रत्येक आठवडी बाजार सुरू झाला आहे। या जनावरांच्या बाजारात स्थानिक शेतकरी आणि परिसरातील व्यापारी वर्गाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। राधानगरीमध्ये जनावरांचा बाजार मोठ्या प्रमाणात भरत होता। लॉकडाऊन आणि लंपी आजारामुळे जनावरे खरेदी विक्री होत नव्हती, त्यामुळे आघाडी प्रमुख राजाराम भाटळे यांनी बाजार सुरू करण्याची संकल्पना मांडली होती। ती पूर्णत्वास आली आहे। बाजारात सुमारे 70 ते 80 जनावरे आली होती, तर सुमारे 30 ते 40 जनावरांची खरेदी विक्री झाली आहे। तर आठवडी बाजारासाठी शेतकरी आणि व्यापारी यांनी आपली खरेदी विक्रीची जनावरे बाजारात आणावीत असं आवाहन करण्यात आले। नमस्कार। राधानगरी शहरामध्ये जनावरांचा बाजार चालू होता, तो लंपीमुळे काही दिवस बंद होता। तो आता आम्ही राधानगरी ग्रामपंचायतने नव्याने बाजार चालू केलेला आहे। तर ह्या बाजारमध्ये सर्व व्यापाऱ्यांनी जनावरवाल्यांनी सगळ्यांनी येऊन ह्या बाजारला मोठ्या प्रमाणात कसा वाढेल ह्यासाठी सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे। आणि भविष्यात ह्या बाजार वाढीसाठी कुठल्याही अडीअडचणी येतील त्याची पूर्तता किंवा त्याचा प्रश्न सॉल्व करण्यासाठी ग्रामपंचायत कटिबद्ध आहे। त्याशिवाय इतर सर्व व्यापाऱ्यांनी आपल्या सर्व व्यापाऱ्यांना सांगून किंवा शेतकऱ्यांना सांगून बाजार मोठ्या प्रमाणात भरवावा ही ग्रामपंचायतच्या वतीने आम्ही कळकळीची विनंती करत आहे। राधानगरी इथे बाजार आज चालू झालेला आहे आणि तारळ पिरळ नंतर कुंभारवाडी कुकुरवाडी या ठिकाणी जे व्यापारी आहेत ती सगळी इथे येऊन आणि सरोड मुरगुड लिपाणी चक्रशेवाडी ही सगळी माणसं इथे व्यापारी येऊन बाजार भरवणार आहेत। तर प्रत्येकाने या बाजाराला सहकार्य करावं। यावेळी बाळासाहेब कळमकर, जगदीश गोजारे, अशोक इंगवले, शिवाजी किल्लेदार, दशरथ टिप्पुगडे, संभाजी पाटील, सचिन भाटळे, रवी मरगळे, विकास पाटील, सुमित साळुंखे, पिंटू चांदम, पिंटू नाईक यांच्यासह परिसरातील जनावरे व्यापारी उपस्थित होते। केके न्यूजसाठी राधानगरीहून मिलिंद कांबळे। गोकुळ सोबत गोकुळ